आईला कसं होतं की लेकराचं काय नाही की डोसक्याला टेन्शन. अय कलीम, अरे काय कुठं फिरायलास एवढं टेन्शन मध्ये? ए काय नाही अण्णा, ए मुलीची सोयरीक आल्या जरा तोंड चिरची. अरे वा, चांगली गोष्ट आहे की मग. ए लय टेन्शन आलंय अण्णा. कशाच रे? कसलं गाव की काय नाही की लेकरू आपलं देव कस करावं ते टेन्शन मध्ये चालला होता विचार कर. अरे तू टेन्शन घेऊ नको, गाव कसला आहे मी दाखवितो तुला. बस गाडीत. खरं म्हणाला. तू गाडीत बस. ये पुढे, तुला सांगतो तोंडचीर गावचा काय खेळ आहे. हे बघ, सिमेंटचे पक्के रस्ते, आ मोठाल्या सिमेंटच्या नाल्या, आ आणि तुला तुझ्या लेकीच्या लेकराचे शिक्षण कुठं होईल हे दाखवितो. चला. हा, PM श्री शाळा आहे आपली जिल्हा परिषदची टॉपची. आता कलीम भाऊ तुला मधून शाळा दाखवितो. हा. स्मार्ट शाळा कशाला म्हणते ते घे. कळालं का कसं आहे? आणि एवढंच नाही, तिकडं स्मार्ट टीव्ही सुद्धा आहे विद्यार्थ्याला शिकण्यासाठी विथ वायफाय कनेक्शन. हा, हे 1931 ची PM श्री जिल्हा परिषद शाळा आहे. हा, आणि तू म्हणायला पोरगी ह्या गावात कशी देऊ? चल तुला अजून दुसरं दाखवितो ह्या गावचा विकास. आणि शाळेत जायच्या अगोदर लेकरं अंगणवाडीत जातात का नाही? जाते. अंगणवाडी बघ भाऊ कसली आहे. ह्या बघ बघ हे कसे आहेत लेकरं. अंगणवाडीत बसाय खुर्च्या, खायला खाऊ. नंबर 1 स्मार्ट अंगणवाडी तोंडचिरची. ये. आणि गावचा दवाखाना दाखवितो. तुझ्या लेकीच्या डिलिव्हरी पासून लेकराच्या लसीकरणापर्यंत सगळा इथं स्टाफ अवेलेबल आहे. सगळ्या लसी अवेलेबल आहेत. मायला न्यूज खरंच लय मोठा दवाखाना दिसायला नाही. एवढंच नाही, पाण्यासाठी सेपरेट विहीर, वा, आयुष्यमान गार्डन आणि आपल्या गावातील जे वयोवृद्ध आहेत का नाही, ज्येष्ठ नागरिक, त्यांच्यासाठी सेपरेट ग्रामपंचायत तर्फे ज्येष्ठ नागरिक विरंगुळा आहे. म्हणजे म्हाताऱ्या माणसाची व्यवस्था कुणी तर करायला पाहिजे का नाही? मग मी म्हातारा झाल्यावर माझी भूती तुला आहे. इथंच आणून बसवायचंय. तुला काही लेख सांभाळणार नाही, तुझा लेकीकडेच यावं लागणार आहे. हा, चल तुला अजून गावच्या सुविधा दाखवितो. आणि एवढंच नाही, गावामधले सगळ्या गोष्टीची सुरक्षितता, स्त्रियांची असो, लेकरांची असो किंवा वयोवृद्धांची असो, त्याच्यासाठी सेपरेट CCTV कॅमेरे आणि स्पीकर सुद्धा लावण्यात आलेले आहेत. अण्णा सगळं खरं आहे. हा, तुला तर माहित आहे, सगळं दाखवलं असतो. माझी पोरगी फिल्टर शिवाय पाणी पिणार, तुला तर माहित आहे. मग त्याचं कसं आहे आता? अरे त्याचं बी आहे. कधी वॉटर ATM बघितलंस का? बघितलं की तुला इथं बी आहे, दाखवतो. ये इकडं. हा बघ, RO प्लांट, जलशुद्धीकरण केंद्र, ग्रामपंचायत तोंडचीर. कळालं का? हे बघ, इथून 5चा रोकडा टाकायचा. ए वाघ्या इकडे. हे की 20 लिटरचा कॅन. कळालं का? 5 रुपयामध्ये ROचं 20 लिटर पाणी भेटतंय. ना तुझ्या मुलीला ना तुझ्या नाताला कसलेच पाण्याचे आजार होणार नाहीत. सर्व रोगराई नष्ट होय की. हा, एवढंच नाही, अजून दाखवितो. काय? ग्रामपंचायत कार्यालय नाविन्यपूर्ण उपक्रम. 100% कर भरणाऱ्याच्या कुटुंबास मोफत दळण पिठाची गिरणी, अटी व शर्ती आदी नियम राहून. म्हणजे तू जर ग्रामपंचायतचा, म्हणजे तू किंवा तुझ्या लेकीनं जर ग्रामपंचायतचा 100% कर भरला, त्यांना डायरेक्ट दळण मोफत. फिरे. हा, म्हणजे तुझ्या लेकीकडे कधी मी बी आलो बघायला लेकराला ते, तर 35 भाकरीचं माझं बी टेन्शन मिटलं. बाबा बाबा बाबा, चांगलं दिसलं अण्णा. अजून दाखवतो, तू चल. आणि हे बघ, हे हा ग्रामपंचायत कार्यालय तोंडचीर. जन्म मृत्यूची नोंद, विवाहाची नोंदणी, सगळ्या CCTVचं कंट्रोलिंग, त्याच्यावर नजर ठेवायला सेपरेट माणसं आहेत. ह्या सगळ्या सुविधा या कार्यालयामधून कंट्रोल केल्या जातात. कळालं का? कचरा कुंड्या असतील, घंटा गाडी असेल, प्लास्टिकचं नियोजन असेल, सगळ्या गोष्टी सर्व इथून होतंय.
आणि ह्या गावचा स्मार्ट विकास बी कुठून होतय, इथूनच हाकल्या जातय. मग मला सांग, अशा गावात तुझी पोरगी द्यायची का नाही, आता तू सांग मला. देव का म्हणतो, एवढं बघितल्यावर देव लागेल की अण्णा. हे सगळं खरं आहे अण्णा. बरं एवढ्या ह्या गावाची सुधारणा झाल्या कशानं? कशानं? मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानांतर्गत ही सगळी सुविधा आणि हे सर्व विकास झालेला आहे. कळालं का? मग आता देतोस का नाही पोरगी ह्या गावात? नाही नाही देतो अण्णा. चल लग्नाला बोलव मग. हा बिलकुल बोलतो. गुलाबजामुन कर बर का. करणार. लग्न झाल्यावर पुन्हा 35 भाकरी. मी बकऱ्याची व्यवस्था करतो, तू चल. राईट.